आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर्स. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव पद्मा यादव. मी पुण्याहून आहे आणि रेकीला जॉईन मी युट्यूबच्या माध्यमातूनच झाले होते. अचानक बघता बघता मॅडमांचा व्हिडिओ माझ्या समोर आला आणि मी असं म्हणेन की साक्षात स्वामींचा साक्षात्कार मला मॅडमांच्या रूपामध्ये झाला. कारण की मी ऑगस्टमध्ये रेकी जॉईन केली होती आणि रेकी म्हणजे काही माहिती पण नव्हतं. पण मॅडमांचा पहिला व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यातून मला असं वाटलं की नक्कीच मी ज्या त्रासामध्ये आहे या त्रासातून मी नक्कीच मला मार्ग मिळणार हे वाटलं. कारण की रेकी म्हणजे काही माहीतच नव्हतं. आणि ज्या मॅडमांचा ते शब्द आणि मॅडमांच्या शब्दातली ती आत्मीयता इतकी माझ्या मनाला भावली की मी मॅडमांना कॉल केला आणि मला क्लास करायचा आहे बोलली. मॅडम म्हटल्या ठीक आहे. मी रेकीला जॉईन झाली तर मी ह्यासाठी जॉईन झाली होती की मनामध्ये भीती, धडधड आणि टेन्शन खूप होतं आणि झोप अजिबातच लागत नव्हती. त्यासाठी मी रेकीला जॉईन झाली होती. आणि आपलं फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन म्हणजे फर्स्ट डिग्री व्हायची आधीच मला माझा झोपेचा प्रॉब्लेम पूर्ण झाला. म्हणजे मनाला इतकी शांतता मिळाली कारण की मी अक्षरशः एन्झायटीच्या टॅबलेट खात होती. डॉक्टरांनी मला साधी अर्धी टॅबलेट खायला सांगितली होती, पण मी 1.5-2 टॅबलेट खाल्ली तरी मला झोप यायची नाही. खूप सतत मनात भीती, काळजी होती आणि स्वतःचा मी खूप राग करायची. कारण की असं झालं होतं की मनामध्ये खूप भीती वाटली होती. आणि त्याच्यामुळं मी असं माझ्या स्वतःच्या मनाशी म्हणायची की म्हणजे माझं मन असं कसं आहे की नको त्या गोष्टीकडे कसं काय लक्ष देतं. आणि त्याच्यामुळं माझ्या मनातली भीती खूप वाढली होती. आणि जसं फर्स्ट डिग्री कंप्लीट झाली, सेकंड डिग्रीला गेल्यानंतर मॅडमांचे जे आपले सगळे व्हिडिओ आहेत आणि जे शिकवण्याची त्यांची पद्धत आहे त्याच्यातून की इतकं म्हणजे मनाला समाधान मिळालं आणि ती भीती होती ती माझी म्हणजे पूर्ण मनातून नष्टच झाली. आणि म्हणजे खूप समाधान भेटलं मला. अ, तर असं म्हणजे प्रत्येकाने रेकी करावी आणि रेकीमुळे आपल्याला काय फायदा मिळतो हे अनुभवलेलं आहे मी. आणि मी आता असं म्हणेन की रेकी म्हणजे आयुष्याच्या सुखाची चावी आणि समाधान. कारण की मी स्वतःच्या माझ्या अनुभवातून सांगते. कारण की मी खूप ठिकाणी माझ्या मनातून निगेटिव्ह विचार, एन्झायटीचा प्रॉब्लेम घालवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते. पण इथं आल्यानंतर मला 7 दिवसामध्येच खूप छान फरक पडला होता. आणि त्याच्यामुळं मी असं सगळ्यांना म्हणेन की प्रत्येकाने रेकी करावी आणि प्रत्येकाच्या कुटुंबात एखादी तरी व्यक्ती म्हणजे रेकी करणारी असावी हे असं मला मनापासून वाटतं. आणि सांगायचं तर रेकीमुळं आयुष्यामध्ये खूप छान बदल होत आहेत आणि पूर्ण परिपूर्णता आलेली आहे जीवनाला. आणि म्हणजे सगळेच खूप चमत्कार. आता असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जो प्रॉब्लेम आला होता त्या प्रॉब्लेमचे मी आभार मानावे की काय कळत नाही. कारण की मला रेखीनं खूप काही दिलेलं आहे. खूप म्हणजे मी शब्दात ते सांगू शकत नाहीये. इतकं समाधान दिलेलं आहे. आणि जे माझ्या आयुष्यामध्ये आलं ते एक टर्निंग पॉइंट ठरला माझ्यासाठी. असं म्हणेन की मी या म्हणजे रेकी माहीत नसताना मी ह्याच्यामध्ये आली आणि माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे बदल घडून आलेला आहे. आणि त्यासाठी मी मॅडमांचे मनापासून आभार मानते. जसे स्वामी असतात तशाच मॅडम माझ्यासाठी स्वामी आई आणि आपल्या सगळ्यांच्यासाठीच त्या स्वामी आईच्या रूपातच सगळ्यांच्यासाठी उभ्या आहेत. कारण की आपण इथं येताना खूप मोठं वेदनेचं दुःखाचं गाठोडं घेऊन आलो होतो आणि त्यांनी आपल्याला आता इतकं दिलेलं आहे की ते आता त्यांनी इतकं आपल्याला भरभरून दिलेलं आहे की सुखाचं गाठोडं दिलेलं आहे ते आपल्याला आपल्या आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी सगळ्यांच्यासाठी आपण ते कुठेही त्याचा उपयोग करू शकतो. त्यासाठी मी मॅडमांना जितके त्यांचे आभार मानावे ते माझ्यासाठी कमीच आहेत. आणि खूप रेखीनं दिलं. खूप काही छोट्या मोठ्या गोष्टी आयुष्यात घडतायत. म्हणजे त्या चांगल्याच घडतायत. आर्थिकतेमध्ये सुद्धा खूप छान फरक पडलेला आहे. आणि सांगायचं झालं तर मनाची म्हणजे खूप मन हलकं झालेलं आहे. फ्रेश मन आलेलं आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मला उजव्या साईडला कमरेच्या ठिकाणी खूप दुखायचं. त्याच्यासाठी पण मी खूप दवाखाना माझा झालेला होता. खूप औषधं झालेले होते. आणि आता अलीकडे मी रेकीमध्ये यायच्या आधी असं होतं की म्हणजे एक दिवसाआड एक असे करून मला टॅबलेट ही घ्यावीच लागत होती. पण आता जसं रेकी जॉईन केली तसा माझा तो त्रास जवळजवळ 70 ते 75% पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि खूप काही रेकीनं दिलेलं आहे. आणि
म्हणजे रेकी म्हणजे सुखाची एक आयुष्याला दिलेली सुखाची फुंकर म्हटलं तरी चालेल. आणि आणि आवडलेलं म्हणजे ग्रँडमास्टर आणि ग्रँडमास्टरचा प्रवास हा तरी एकदम खूप छान आणि खूप सुंदर होता. मॅडमनी प्रत्येक मेडिटेशन जे तयार केलेलं आहे हे आत्मीयतेने तयार केलेलं आहे. चक्रांची माहिती आहे, त्या चक्रांच्या माहितीमधूनच आपला पूर्ण सर्वांगीण विकास होतो, कारण की त्याच्यामध्ये काय चांगलं काय वाईट कोणत्या चक्राचं काय आहे ते पूर्णपणे आपल्याला त्याच्यातून समजून जातं. आणि आता म्हणजे अं, कुटुंबामध्ये पद्मा, मग कुठेतरी समजतं का रेकीला यायच्या अगोदर एवढं सगळं टेन्शन होतं. खरं तर टेन्शन पद्माचं नव्हतं हा. पद्मानी मैत्रिणीकडून ते आकर्षित केलेलं. बरोबर ना पद्मा? हो हो मॅडम हो. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या आलेला प्रॉब्लेम. दुसऱ्याच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेममुळेच मनामध्ये भीती बसली होती खूप माझ्या. तर ती एनर्जी निघून गेली तर आहेच, त्यात प्रश्नच नाही. पण जसंच पद्मानी म्हटलं, की चक्रांमधून तर ते चक्र आपले कुठले इम्बॅलन्स झाले होते आणि का झाले होते याचं उत्तर मिळालं का पद्मा? हो हो मॅडम, त्याचं सुद्धा उत्तर भेटलेलं आहे. आणि प्रत्येक जसा प्रश्न आता आयुष्यामध्ये उभारतो तेव्हा मॅडमने एकच सांगितलं होतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ग्रँडमास्टर मध्ये भेटतील. आणि तसंच काहीसं झालं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःलाच भेटून जातं. आणि खरंच ग्रँडमास्टरचा प्रवास हा खूप म्हणजे खूप छान आहे. आणि म्हणजे प्रत्येकाने म्हणजे ग्रँडमास्टर व्हावं. त्यामुळे आपला सर्वांगीण विकास आणि पूर्ण कुटुंबाचा विकास आपल्या होऊन जातो. आणि खूप काही रेकी मधून मला भेटलेलं आहे मॅडम. त्यासाठी तुमचे किती आभार मानू हेच कळत नाही मला. आभार म्हणजे खूप कशाला मानायचे ग? ते तुझ्या हक्काचं आहे. कारण की ते रेकी प्रत्येकाने ब्रह्मांड आपल्या हक्काचं. अंधारातून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा खरंच हा एक मार्ग आहे. त्याच्यामुळं खूप काही आयुष्यामध्ये माणसाला रेकीमधून भेटून जातं. आणि खूप सुंदर अनुभव, छोटे मोठे अनुभव पण खूप सुंदर येत आहेत मॅडम. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते आणि स्वामींचे सुद्धा मनापासून आभार मानते. कारण की स्वामींनीच मला हा मार्ग दाखवला आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचले. त्यासाठी खूप धन्यवाद मॅडम तुमचे. ग्रँडमास्टर चौदाला आपण नाव देऊया का, की स्वामींचे ग्रँडमास्टर असं नाव देऊया का? कारण येथे आलेला प्रत्येक जण जवळ-जवळ स्वामींनी पाठवलेला आहे इथपर्यंत. हो ना? खरोखर आहे मॅडम. आणि आपण म्हणजे पॉवर बॉल तरी इतका म्हणजे हे आहे की थोडं जरी कुठून आपण थकून आलो, थोडंसं पॉवर बॉल जरी केला तरी म्हणजे खूप छान वाटतं. अगदी म्हणजे रिलॅक्स होऊन जातं माइंड. आणि आपले ग्रँडमास्टरचे मेडिटेशन आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे. जे व्हर्च्यूज माफ करणं, सोडून देणं, आपण किती गोष्टी पकडून धरायचो. मलाही जेव्हा माझ्या मनामध्ये भीती, टेन्शन होतं त्यावेळेला मला स्वतःचाच राग यायचा. आता समजतं आता ग्रँडमास्टरमध्ये आल्यानंतर समजलं की आपण ते चुकीचं करत होतो. तर त्याच्या म्हणजे खूप सुंदर तुम्ही सगळ्या प्रकारे आत्मीयतेनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कसा सकारात्मक बदल होईल असं ना शिक्षणाची आट असं काही नाही की शिक्षण शिकलेल्यांनीच रेकी करावी असंही नाहीये. कुठल्याही व्यक्तीने केली तरी इतकं सुंदर तुम्ही सोप्या भाषेमध्ये आपल्याला म्हणजे मेडिटेशन दिलेले आहेत. त्याच्यात काहीच हे नाहीये मॅडम. खूप सुंदर आहेत. आणि रेकीचा प्रवास तर खूप सुंदर झाला. आणि आता थोडासा हा प्रवास आमचा इथं म्हणजे थांबणार नाहीये. कंटिन्यू आयुष्यामध्ये आयुष्याच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत रेकी ही सोबत असणारच आहे, ऊर्जा सोबत असणारच आहे. परंतु तरी सुद्धा कुठेतरी तुमच्यासोबत थोडंसं हे होते, तिथं थोडंसं मन असं हे होते, की आपण त्याच्यापासून थोडंसं हे होतं ह्या गोष्टीचं. पण खूप सुंदर. आणि म्हणजे रेकीमध्ये जे आता काही-काही खूप प्रॉब्लेम हे घेतले सेशन घेतले तुम्ही, की ह्याचं आपला ध्यानयोग सोहळा असेल, 31st आपलं हे असेल आणि रिव्हर जर्नीचं जो आपलं हे घेतलं ते खूप सुंदर होते मॅडम. त्यामुळे खूप आणि हा इतका म्हणजे छान असा परिवार भेटला, मैत्रिणी भेटल्या. त्यासाठी खरंच धन्यवाद मॅडम. कोणाला काही सापडलं, कोणाला काही सापडलं आहे ना ग्रँडमास्टर मधून. पद्मा, पद्माला ते समाधान, ती भीतीमुक्त जीवन सापडलं. खरोखर मॅडम. आणि ते मी एन्झायटीच्या टॅबलेट सुद्धा घेऊन ते माझ्याकडून कंट्रोल होत नव्हतं. तर ते मी फक्त आपलं फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन जसं चालू झालं, तसं मला 7 दिवसामध्येच झोपेमधला आणि जे भीती होती
ती खरंच पूर्णपणे निघून गेली ती मॅडम. एका मी म्हणजे वेगळ्या लेव्हलला गेलेली होती. मिस्टर थोडे जरी घराच्या बाहेर गेले, तरी मी सतत त्यांना कॉल करायची. सतत मनात एक भीती होती, काळजी होती आणि खूप अस्वस्थ असायची मी दिवसभर. तर खूप फरक पडलेला आहे मॅडम. ते तरी पूर्णपणे मनातूनच निघून गेलेलं आहे. पण त्याच्यापेक्षाही जास्त मला रेकीनं खूप काही दिलेलं आहे आयुष्यामध्ये आता. घ्यायला एक आलो आणि मिळालं वेगळं वेगळं मिळालंय. वेगळं. मग खरंच मॅडम. आवडीने मला खूप आवडते असं कोणतं मेडिटेशन करता पद्मा? मला ग्रँड मास्टरचंच मेडिटेशन खूप आवडतं मॅडम. आणि आपले जे व्हर्च्यूज आहेत ते ते सतत मी ऐकत असते आणि आपली चक्रांची जी मेडिटेशन आहेत ते ओके. खूप आवडतात. एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये सेशन तर खूप आवडले, त्यात प्रश्नच नाही. पण त्यातल्या त्यात न विसरता येईल असं कोणतं सेशन आहे, की मी हे सेशन नाही विसरणार केव्हाही. आतमध्ये चालत राहते ते. मृत्यू द्याल. कारण की त्याबद्दलच खूप आधी भीती बसली होती आणि मला जेव्हा आपलं तुम्ही घेणार होतं तेव्हा पण खूप भीती वाटत होती, की मी हे कसं करू? हं, पण खरंच खूप सुंदर होतं मृत्यूध्यान. खूप हृदयस्थ छान. आई-वडील ते सुद्धा खूप छान होतं. न विसरण्यासारखं जे आपल्या मनात म्हणजे हे कुठेही म्हणजे पुस्तकामध्ये म्हणजे मला पर्सनली वाटतं, की हे पुस्तकामध्ये पण कुठेही भेटणार नाही ज्ञान. इतकं तुम्ही सोप्या भाषेत आणि खरंच खूप सुंदररीत्या दिलेलं आहे. न विसरण्यासारखाचा हा पूर्णपणे रेकीचा प्रवास आहे मॅडम. बऱ्याच जणांना असं वाटलं होतं पद्माने कधीच प्रश्न नाही विचारला. बरोबर ना? हां. पद्माच्या डोक्यामध्ये प्रश्न यायचे का प्रश्न पद्मा? मलाच विचारावं लागायचं. प्रश्नाला "का गं पद्मा? प्रश्नाला मॅडम का गं पद्मा?" उत्तर हे तुमच्या बोलण्यातूनच आणि आपल्या सेशनमधूनच भेटत होते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटून जायचं. खरंच आहे. खूप छान. कुठेतरी तेव्हाची ती पद्मा मी तिला वारंवार म्हणायची, "उजेडात बस, उजेडात बसा. पहिल्या, हो, दुसऱ्या, तिसऱ्या हो. डिग्रीपर्यंत. लावा तुमच्या रूममधला लाईट लावा." आणि ती पद्मा आता एका खरंच वेगळ्या मॅडम, लेव्हलला की म्हणजे खूप ऊर्जेनं दिलं आणि त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार मानते आणि मला 4 ओळी बोलायचे मी बोलू का मॅडम? हो. रेकीचे अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. रेकीचे अक्षर शिकवून शब्दांचा अर्थ आम्हाला सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून. जीवनाचा मार्ग हा आपल्या गुरु मंजुश्री मॅडमने दाखवला. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा तर मंजुश्री मॅडम तुमच्यामुळे कळतो. ज्योत पेटवण्यासाठी समाईत हवी वात. ज्योत पेटवण्यासाठी समाईत हवी वात. चांदण पाहण्यासाठी आकाशात हवी रात. चांदणे पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते आपल्यासारख्या थोर मंजुश्री मॅडमांची साथ. थोर मंजुश्री मॅडमांची साथ. खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद तुमचे. मनापासून आभार. हे जे काही सगळं पद्मा तुम्ही सगळ्यांनी मिळवलं आहे ना, हे मिळवण्याचा तुमचा हक्क होता. या ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं होतं, की तुम्ही लायबल आहात या सगळ्या गोष्टींसाठी. तुमच्या हो मॅडम आयुष्यामध्ये पण ते वेदना आली. जसं सगळेच जण वेदनेमधून, दुःखामधून, त्या त्रासामधून आलेत. का? तर त्या दुःखालाही धन्यवाद म्हणूया, त्या वेदनेलाही धन्यवाद म्हणूया. जे काही आयुष्यामध्ये आले प्रसंग, कारण त्यांनी कुठपर्यंत पोहोचवलं, इथं पोहोचवलं. कारण इथपर्यंत पोहोचवण्यासाठी तो मार्ग होता, पद्मा. हो, खरंच आहे मॅडम. त्यामुळे तुमची ती कॅपॅसिटी होती घेण्याची. तुम्ही निवडले होते ब्रह्मांडाकडून आणि मी मात्र माध्यम झाले आहे. तुमच्या सगळ्यांकडून मलाही भरभरून खूप काही शिकायला मिळालं. केवढं प्रेम तुमच्या अंतर्मनामध्ये, केवढं प्रेम तुमच्या हृदयामध्ये. खूप कारण सुंदर. ते आयुष्याचं गाठोडच तितकं म्हणजे जड झालेलं होतं त्या वेदनेनी, दुःखानी, नको त्या गोष्टीचा विचार करून आणि ते इथं येऊन अलगदपणे रिकामं करून त्याच्यामध्ये सुखाचं हे भरून घेऊन जातो ह्या गोष्टीचा म्हणजे खूप आनंद होतोय. त्यासाठी या ब्रह्मांडाचे मनापासून आभार. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट ही सगळ्यांसाठी कायम खुली असणार आहे. बऱ्याच हे तुमच्या त्या वेदना तुम्हाला सोडून जाताना तुम्ही सेंड ऑफ करता. खरं तर ते डिटॅचमेंटचं सेशन अगोदर घ्यायला हवं होतं. पहिले मी सोमवारी डिटॅच करते तुम्हाला. शेअरिंग सगळेजण फक्त रडतात, रडवतात. हे बघा जावंच लागतं. आपल्याला पुढचं आयुष्य जगायचंच आहे. मात्र आता परीक्षा आहे, की तुम्ही ग्रँड मास्टर आहात. पावलोपावली परीक्षा आहे आणि या परीक्षेमधून तुम्हाला छान प्रकारे स्वतःला घडवायचं आहे आणि इतरांच्या समोर आदर्श उभा करायचा आहे.
तुमच्या आयुष्याचा आणि स्वतःसमोरही तो आदर्श, स्वतःचं एक बेस्ट व्हर्जन क्रिएट करत आहात, जे झालेलंच आहे. अधिक आणि बेस्ट व्हर्जन क्रिएट करणं काय आहे? तर काय आता झालं आहे तसंच आहे नाही, ही प्रत्येक दिवशी मला स्वतः आज मी आहे त्यापेक्षा अधिक पुढचा स्तर असा आपल्याला गाठत जायचा आहे. हं. शब्द नाही राहिले आता खरंच आहे मॅम. पद्मा. खूप सुंदर. खरंच मॅडम. शब्द नाही. हां. कोणाला पद्माबद्दल काही बोलायचं आहे? पद्माला काही सांगायचं आहे? हां, सविताताई. आत्मनमस्ते पद्मा. आत्मा नमस्ते. अ, तुम्ही खरंच खूप सुंदर दिसता. तुमची पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे. थँक यू. एवढ्या सुंदर रेकीमुळे पर्सनॅलिटी जास्त बघितल्यावर झाले. तुम्ही त्रास देता, त्यातच विशेष वेगळं वाटतंय. पण खरंच खूप सुंदर दिसतंय. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की या ग्रँडमास्टरच्या प्रवासात असा एखादा अनुभव, की त्याने तुम्हाला खूप असा परमानंद खूप झाला, असा एखादा अनुभव सांगू सांगावा? अनुभव म्हणजे हाच सांगेन मी, कारण की जे माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थित असताना दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टीचा मी जास्त विचार करून जेव्हा मी एन्झायटीच्या टॅबलेट सुद्धा खाल्ल्या, त्यांनी मला ती झोप म्हणजे पूर्ण माझी जी मनाची अवस्था होती ती पूर्ण खालावली होती. तर त्याचं मला इथे इतकं समाधान आणि सुख भेटलेलं आहे, की मी ते नाही विसरू शकत. कारण की मी ते माझ्या मनातून काढण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते. आणि ते मला आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर मला 7 दिवसामध्येच त्या गोष्टीचा फरक पडलेला आहे. खूप खूप धन्यवाद ताई. आणि रिव्हर्स जर्नीचा विचार केला तर पद्मा, हे इकडे ते प्रश्न येऊन राहिले होते म्हणून म्हटलं आता. तुम्हाला तर पद्मा आता छोटीशीच दिसते की नाही? मला तर पद्मा अशी ती क्यूट जणू काही मागच्याच वर्षी फक्त ते गळ्यामध्ये मंगळसूत्र आता टाकलं आहे. अशीच दिसते आहे. हो की नाही तुम्हाला? आहे खरंच ना? मॅडम 10 ते 15 वर्षानंतर म्हणजे अगदी लहान झाल्यासारखं, अगदी मस्त असं म्हणजे खूप छान वाटते. तयार व्हावंसं वाटते पुन्हा. हो की नाही? हो, खूप सुंदर वाटतं. छान. घरातून पण तसंच प्रतिसाद येतो, की म्हणजे खूप तुझ्यामध्ये फरक पडला. म्हणजे तेव्हा सुरुवातीला मिस्टर म्हणत होते, कारण की आधी मी खूप काही क्लास वगैरे केले होते, की ह्या गोष्टीसाठी पण मला कुठेच फरक नव्हता. तर त्यांचा थोडासा अविश्वास होता. पण ते म्हणतात, की मी म्हणजे खरंच म्हणजे योग्य दिशेच्या इथे तू पाऊल ठेवलंस आणि म्हणजे आपलं ध्यानयोग सोहळ्याला जिथे आले होते, ते बघितल्यानंतर तरी त्यांना म्हणजे खूप छान वाटलं होतं ते. तो तर एक इतिहासच होता. ती स्टोरी सांगा ना ते हो. कसे काय आले तुमच्यासोबत तर? म्हणजे अचानकच मी त्यांना तेव्हा म्हटलं म्हणजे मी आधी सांगितलं नव्हतं, कारण की आधी त्यांचा विश्वास नव्हता. मग म्हटलं आता आपल्या शेगावच्या प्रोग्रामसाठी हे कशी तयार होतील? आणि म्हणजे जाण्याची तर ओढ मनामध्ये होतीच. आणि अचानकच मग मी त्यांना म्हटलं की मला जायचंय म्हटलं असा प्रोग्राम आहे. आणि मग मला म्हटले, "ठीक आहे" म्हटले. म्हणजे काहीच गोष्टीचं त्यांनी असं नाही किंवा नको असं काहीच बोलले नाहीत, की आपण जाऊ म्हटले. आणि अचानकच म्हणजे 2 दिवस आधीच म्हणजे कन्फर्म झालं आणि तिथपर्यंत आम्ही आलो होतो. आणि तिथं माय जेव्हा गॉड! आलेत, सगळ्या लोकांचे अनुभव जेव्हा ऐकले, तेव्हा ते स्वतःहून म्हटलेत, की म्हणजे खरंच खूप सुंदर आहे म्हटलेत, की ह्याच्या आधी अविश्वास होता तू म्हणजे काही पण हे करते, तुझ्या डोक्यातून त्या गोष्टी जात नाहीत. पण त्यांना पण इतकं समाधान आता फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन वगैरे ते खरंच करतात. खूप सुंदर. जिथे सपोर्ट नाही फॅमिलीमधून ते सगळेजण एकमेकांना सपोर्ट करायला लागलेले आहेत. कधी-कधी आपण महिला मंडळ करतो ना, खूप सारा खर्च करतो. मुळातच आता पद्माताईंच्या बाबतीतही जर विचार केला ना, तर खूप खर्च झाला असता. बऱ्याच गोष्टीकडे वळली असती पद्मा आणि मुळात पद्मा खूप सारा खर्च करायलाही तयार होत्या. होते की नाही पद्मा? हो मॅडम, पण हो ना खरंच. लूट केली असती तर भरपूर झाली असती, पण काही गरजच नाही आहे. ते जेवढ्यावर आपण थांबवू शकतो खूप छान प्रकारे. पद्मा झाल्या, विशाल दादा झाले, म्हणजे ना केवढेही घेऊ शकतो आपण यांच्याकडून. टिचल देऊ शकतात. खूप गंडवलं जाऊ शकतं खरंच मॅडम. कधी-कधी. कारण की कारण तसं मनस्थिती तेव्हा अशी. झालंच होतं. कारण की खूप टॅबलेट वगैरे घेणं वगैरे म्हणजे खूपच होतं. डॉक्टर मला ते सांगायचे, "तू अर्धी घे." तिथे मी 1 परत झोप लागत नाही. मी 1.5 म्हणजे स्वतःला मी खूप असं हे करून घेतलं होतं. आणि म्हणजे ती अवस्थाच माझी तेव्हाची खूप वेगळी होती आणि असं वाटायचं की मिस्टरांच्या डोक्याला आपण सतत किती सांगायचं, "मला त्रास होतोय, मला त्रास होतोय, भीती वाटते." त्याच्यामुळं आतल्या आत खूप हे झालं होतं. पण इथं आल्यानंतर
पूर्ण सगळं म्हणजे अगदी मन माझं हलकं आणि पूर्ण मोकळं झालेलं आहे. पद्माताई, तर तुमच्याच शब्दांमध्ये ज्या काही महिला आहेत, ज्या घरामध्ये एकट्या असतात, बऱ्याच वेळा त्या एकट्या राहतात. एकटं राहून किंवा एखादी गोष्ट, एखादी घटना बाहेर घडते, ती घडून मनावर जो परिणाम होतो, ज्याच्यामुळे भीती साचते आणि ना कधी-कधी तो मार्ग सापडत नाही. आता मी कसा बाहेर काढू? बाहेर गेले की चार चौघी पुन्हा "हो बाई, माझ्यासोबत आहे. हो बाई." पुन्हा त्या गोष्टीमध्ये अडकत जातात. तर या चक्रव्यूहामध्ये अटकलेल्या अनेक आपल्या बहिणी असतील कोणी, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देसाल? मी त्यांच्यासाठी एकच सांगेन, की आपलं म्हणजे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट खरंच इथं आल्यानंतर किती आणि काय फरक पडतो आणि काय आपण इथून घेऊन जातो, हे मी खरंच खूप अनुभवलेलं आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला हा रेकी करण्याचाच मार्ग देईन मॅडम. खूप छान. कारण की खूप सुंदर. ह्याच्यातूनच अंधारातून प्रकाशात जाण्याचा हा एकच मार्ग आहे, तो म्हणजे रेकी. नक्कीच. एवढंच मी म्हणेल, की कुठेही शिका. कुठेही शिका. मी असं नाही म्हणत, की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडेच या. कुठेही शिका, पण ऊर्जेसोबत जुडा. ध्यान करा. डोळे बंद करून बसा. स्वतःच्या आतल्या ऊर्जेला ओळखा. जसं तिने मगा म्हटलं पद्माताईंनी, की ती ज्योत, तो दिवा आहे, ती वात आहे आणि तो प्रकाशही आहे. फक्त तो प्रकाश पेटवा. तेवढी एक सोबत घ्या आणि पुढे चला. आयुष्य सुखकारकच आहे. कुठंच वेदना नाही आहेत आणि आता तर पद्मा असू देत, सविता असू देत, हर्षा असू दे, वैशाली असू दे, आपण अनेक जण इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्यासाठी, इतरांना दुःखहरण करण्यासाठी आपण आता माध्यम होत आहोत. आणि असेच पुढे जा, असे छान प्रगती करा. आणि आता कुठेच नाही. आता फक्त एकच वाक्य बोलायचं काय? आनंदी आनंद सर्वीकडे. करेक्ट, करेक्ट. आणि आनंदी खरंच आनंद तसंच आणि तुमचे शब्द ते खरंच म्हणजे तसंच सगळं काही वातावरण झालेलं आहे मॅडम. ते व्हायब्रेशन क्रिएट करा आनंदाचे आणि आनंद जगा. हं. हाच हं. स्वभाव करा आनंद. इतरांनाही आनंदच द्या आणि घ्या पण आनंदच. हं. खूप सुंदर. मला वाटतं सुजाताचा माईक जवळ येऊन राहिला. आपल्याला थांबवायचं आहे. सुजाता काही बोलायचंय? पटकन. नाही ना? हां. ओके. हां. इथपर्यंत हात येऊन राहिला, मागे जाऊन राहिला, येऊन राहिला. तर मोठ्या प्रेमाने आता नक्कीच पद्मा, सगळ्यांचं मत एकच आहे, की आनंदी आनंद सर्वीकडे आणि या ऊर्जेसह आपण आता थांबूया. खूप सुंदर. तुम्ही सगळ्यांनी केलेला प्रवास खूप छान आहे. असेच मस्त राहा. ओके. तुम्हालाही नक्कीच मॅडम. थांबावसं हो. वाटत नाही, मलाही थांबावसं वाटत नाही. पण रात्र तर होते ना, सकाळी आपल्याला मेडिटेशनला उठावं लागते. हं. हो, आत्मा हो. नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते मॅडम. थँक यू. मनापासून धन्यवाद मॅडम. थँक यू.